पाणी भरपूर सुटलं ना चिकन मध्ये. बिलकुल पाणी नाही टाकलेलं. रसा पण तयार झालाय. थोडंसं आता ओलं खोबरं ॲड करतात आहे रस्यामध्ये. आणि दोन्ही पण आपले पदार्थ आहे ना इकडे शिजत आहेत मस्त मंद आचेवरती. जबरदस्त चिकनचा स्मेल आहे ना अप्रतिम येतोय, जबरदस्त येतोय. कलेजी गांजा पण आहे ना मंद आचेवरती शिजतंय, मस्त स्मेल आलाय, छान. तर मंडळी आता आहे ना इकडे वडे वगैरे तयार करायला सुरुवात केले. ताई इकडे बनवते चुलीवरचे मस्त असे वडे तयार होतात आहे. आपल्या कोकणामध्ये आहे ना कोंबडी वडे फेमस आहेत आणि हळदीला आहे ना बनवतातच इकडे. मंडळी नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मंडळी आज आहे ना हळद उतरणी, 5 माघारी बोलतात आणि 5 माघारी हळद उतरणी म्हटल्यानंतर चिकनचं जेवण आलं. तर आज चिकन आहे आणि या साईडला बघताय तुम्ही पोरं आहेत ना इकडे तयारी करतात आहे. हे बघा दिवाकर वगैरे आहे. तर आज तुम्हाला पाहायला मिळेल चिकन मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार होणार आहे. सर्व तुम्हाला पाहायला भेटेल या व्हिडिओमध्ये. त्यासाठी आहे ना व्हिडिओ हा कंटिन्यू करा. आणि इकडे बघताय ह्या साईडला आहे ना पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे बघा कोंबड्यांसाठी. सर्व पोरं पण जमा झालेत तिकडे आणि इकडे आता आहे ना कोंबडी कटिंग करणार आहोत त्या साईडला. बॉयलर कोंबडी आहे. चिकन 46 किलो आहे ना, 46 किलो आहे. या साईडला आहे ना वड्यासाठी पीठ मळायचं काम चालू केलं. इकडे 2 परातीमध्ये आहे ना घेतलं आहे. गव्हाचं 10 पायले आहे आणि तांदळाचं 5 पायले आहे. ते सर्व आहे ना पीठ मिक्स करून घेतात इकडे वड्यासाठी. 1-1.5 तास ठेवणार भिजवून, नरम येतात. आणि या साईडला आतमध्ये बघताय ना इकडे वाळ आहे ना फुगं शिटवलेत. हे आहे ना घुगऱ्या देतात ज्यावेळी जेवण वगैरे वाढतात ना त्या टायमिंगला. तर आता मस्त फुगत आहेत ते. आणि या साईडला बघताय सर्व महिला मंडळी आहे ना मसाल्याची तयारी करतात आहे संपूर्ण. लसूण आलं लसूण पेस्ट करणार आहे. तिकडे खोबरं कांदा वगैरे आहे ना कट करतात आहे. या साईडला आलं कट करून घेतात आहे. इकडे मिरची लसूण वगैरे आहे ना सोळून घेतात आहे. ताई पण आला इकडे या साईडला. सर्व आपल्या गावातील महिला मंडळ आहे ना काम करतात इकडे मसाल्याचं. इकडं खोबरं किसायचं काम चालू आहे. वहिनी इकडे आलेत, योगिता वहिनी. त्या साईडला पण खोबरं किसतात आहे. चिकनसाठी आहे ना 15 किलो म्हणजे 15 ते 16 किलो कांदा लागणार आहे आपल्या इकडे. या साईडला कांदा वगैरे कटिंग करतात आहे. तर अशी सर्व लगबग असते आपल्या गावामध्ये. तर टपामध्ये बघता संपूर्ण आहे ना चिकन असं बारीक झालं आहे आता आपलं. आणि आता धुणार आहे. चला घेऊन जाऊया. धुवायला घेऊन चाललं आहे. बघा चिकन आहे ना आता धुवून घेतो आम्ही. तर व्यवस्थित आहे ना चिकन धुवून घेतो आता. पीठ मळण्याचंच काम मेन महत्त्वाचं आहे पूर्ण. इकडे आहे ना पीठ नॉर्मल मताने सर्व. नंतर मग आहे ना प्रॉपरली असं व्यवस्थित मळायला लागतं पीठ वड्याचं सिंगल सिंगल. बघा खोबरं आहे ना इकडे भाजतात आहे आता मस्त कढईमध्ये. आता इकडे आहे ना कांदा भाजून घेत आहे. आपण काकी आहे ना कांदा भाजते. बघा खोबरं भाजून झालं आपलं. आता कांदा भाजायचं शिल्लक आहे.
तर मंडळी आता आहे ना इकडे वडे वगैरे तयार करायला सुरुवात केले. ताई इकडे बनवते आणि या साईडला आहे ना हे बघा हे पेप्सी पण घेऊन आले सर्वांना थंड होण्यासाठी बघा. आणि या साईड आणि त्या साईडला आहे ना ताई वडे तळवते हे बघा. चुलीवरचे मस्त असे वडे तयार होतात आहे. आपल्या कोकणामध्ये आहे ना कोंबडी वडे फेमस आहेत आणि हळदीला आहे ना बनवतातच इकडे. तर आता सुरुवात केले आणि पुढच्या घरामध्ये पण चालू केलं कारण 2-3 कढईमध्ये सुरुवात केला नाही पटापट होण्यासाठी. कारण या साईडला आहे ना भरपूर महिला मंडळी आहे तयार करतात आहे वडे. तिकडे त्या साईडला मी तुम्हाला दाखवलं एक कढई आहे, इकडे एक मोठी कढई आहे. एका टायमिंगला आहे ना 6 ते 7 वडे तयार होतात मोठ्या कढईमध्ये. तर या साईडला तयार करतात आहे आणि इकडे पण चालू आहे वड्यांचं काम. या मुली पण आहे ना मदत करतात आहे सर्व. इकडे आतमध्ये पण चालू आहे वड्यांचं काम. 4 ते 5 कढईमध्ये आहे ना वड्यांचं काम चालू आहे तळायचं. फुलाता इकडे तळतंय वडे. भाऊजी आहे ना आता चिकनची तयारी करतात आहे. टोप आता गरम झाला आहे आणि तेल घालतात आहे. आता 4 पिशव्या घालणार आहे टोटल. 50 किलो चिकन. हां 50 किलो चिकन बनणार आहे. तेल तापलं आता मस्त आणि लसूण ॲड केलं आहे. आता दालचिनीची पानं ॲड करतात आहे. खडा मसाला ॲड करतात आहे. आता तेलावरती ना व्यवस्थित असे फिरवून घेतात आहे. कांदा ॲड केला आहे. 1 ते 1.5 किलो आहे ना कांदा कट केलेला ॲड केला आहे आता फोडणीवरती. कांदा आहे ना आता ब्राऊन होत येतोय थोडा थोडा. व्यवस्थित भाजला पाहिजे चांगला तेलामध्ये. तिखट मसाला ॲड करतायत. त्यांच्या अंदाजाने आहे ना मिक्स करतात आहे. हा गरम मसाला ॲड केला आहे. या साईडला चिकन आहे मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं. 1-1.5 तास जास्त होऊन गेला. मॅरिनेट झालं आहे मस्त चिकन. यामध्ये चिकन ॲड करतात आहे आता. चिकन आहे ना सर्व घालून झालं आहे टोपामध्ये. आता व्यवस्थित असं फिरवून घेतील. थोडा वेळ आहे ना झाकण मारून ठेवलं आहे. थोडं पाणी सुटेल मस्त आणि एक 15-20 मिनटानंतर मग झाकण काढणार. या साईडला अन्न आहे ना कलेजी गांजा घालताय ना. खडे मसाला वगैरे ॲड करतात याच्यामध्ये आणि आता घालून घेतात आहे फोडणीवरती. सणसणीत अशी फोडणी दिली. स्मेल येतोय. व्यवस्थित आहे ना फिरवून घेतात आहे. थोडंसं पाणी ॲड करतील याच्यामध्ये. त्याला पाणी आहे ना सुटणार. गरम पाणी घेऊन आले आहेत आता याच्यामध्ये. आता मीठ ॲड करतात आहे. व्यवस्थित असं फिरवून घेतात आता शेवटला मीठ घातल्यानंतर आणि मंद आचेवरती शिजायला ठेवलं आहे. 10 ते 15 मिनटानंतर आहे ना परत एकदा फिरवून घेतात आहे व्यवस्थित
आता आहे ना मसाला ॲड केला आहे याच्यामध्ये. दोन भांडी मसाला ॲड केला आहे आणि व्यवस्थित आहे ना फिरवून घेणार आता. आणि आता मीठ ॲड करतात आहे. अंदाजानुसार आहे ना मीठ ॲड केलं आहे आता आणि व्यवस्थित प्रॉपर आता मिक्स करणार आहे हे. पाणी भरपूर सुटलं आहे. आणि याच्यात टाकलेलं नाही आम्ही, टाकणार पण नाही. त्या पाण्यामध्येच शिजणार. त्याला पाणी सुटणार. पाणी चिकन रश्याला फोडणी मारायला सुरुवात केली. 2 लिटर तेल टाकले. लसूण ॲड केले. आता दालचिनीची पानं आहे ना टाकते आतमध्ये. आलं पेस्ट ॲड करतात आहे. मिरची पेस्ट ॲड केलं आहे आणि व्यवस्थित अशी फोडणी आहे ना फिरवून घेतात आहे. तिखट मसाला ॲड करतात आहे आता. एक अंदाजानुसार आहे ना त्यांच्या ॲड करतात. चिकन आता ॲड केलं आहे फोडणीमध्ये. व्यवस्थित असे फिरवून घेतात आहे. ओलं खोबरं ॲड केलं आहे आता. रस्स्यामध्ये कसं ओलं खोबरं असं ना एक वेगळी टेस्ट येते मस्त. गरम मसाला ॲड केला आहे. आता खोबरं आणि कांद्याची पेस्ट ॲड केलं आहे आतमध्ये आणि प्रॉपर मिक्स करणार याच्यामध्ये. थोडा वेळ आहे ना झाकण मारून ठेवलं आहे. तर आपलं कलेजी गांजा पण आहे ना मंद आचेवरती शिजतं आहे. मस्त स्मेल आला आहे छान. आता आहे ना आपलं चिकन बघा असं मस्त बहुते करणं झालं ना तयार चिकन. आहे ना थोडं पाणी आटलं पाहिजे अजून होईल तयार आपलं चिकन रस्याला. आहे ना आता कड आलं आहे याच्यामध्ये पाणी ॲड करणार आता. बघा मस्त असा कलर आला आहे चिकन रस्याला. अजून चिकन मसाला ॲड करायचा आहे चिकनमध्ये पण आणि रश्यामध्ये पण. शेवटीला आहे ना चिकन मसाला ॲड करतात आहे दोन्ही पण. मस्त कलर आला आहे पॉवरफुल. थोडंसं आता ओलं खोबरं ॲड करतात आहे रस्यामध्ये. आणि दोन्ही पण आपले पदार्थ आहे ना इकडे शिजत आहेत मस्त मंद आचेवरती. जबरदस्त चिकनचा स्मेल आहे ना अप्रतिम येतो जबरदस्त येतो आहे चिकनचा स्मेल. तर मंडळी आता आहे ना पाहुणे मंडळी आलेले आहे. हळद उतरणीचा कार्यक्रम आता सुरुवात होणार आहे थोड्या वेळाने. आणि आपल्या गावातले पण मंडळी थोडे येतील आता थोड्या वेळाने येतील. हळद उतरणीचा कार्यक्रम चालू झाला आहे. तर हळद आहे ना उतरत आहेत.
बाथरूमला गेलो आहे ना हळद काढण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पाहुणे मंडळी आले आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी धन्यवाद. आता काय करताय हे तुम्ही? काय करताय? हे आपण देवाचं पान लावतो ना. हां ते हां ओके. बघताय तुम्ही समोर आहे ना वेगवेगळे पदार्थ प्रत्येक पानावरती काढून ठेवले. एक पारंपरिक पद्धतीने असं करतायत इकडे तयार. देवाचं पान लावतो ना. हळद उतरणीच्या टायमिंग असं ठेवावं लागतं. हे आता काय करणार नंतर? देवाला भात पाणी ठेवणार हां आणि जबानी करणार म्हणजे देवाला सांगणार. ओके म्हणजे आपण जसं गावकरी. ठेवतो ना तसं. ओके. असं प्रत्येक पाण्यातलं आहे ना बाहेर काढतायत ठेवायला. चिकन, घुगऱ्या, वडे, भात. इकडे अन्न आहे ना हे बघा तयार करतात आहे. चिकन रेडी झालेलं आहे भांड्यांमध्ये काढून घेतात आहे. त्या साईडला रस्सा आहे, चिकन आहे. हे मस्त झणझणीत असं झालं आहे जबरदस्त. प्रत्येक भांड्यामध्ये आहे ना काढून घेतात आहे. तर अशी तयारी चालू आहे आपली तिकडे. आता सर्व गावातील मंडळींना आणि पाहुण्या मंडळींना आहे ना नारळाने भेटवत आहेत. पहिला मानकऱ्यांचा मान आहे भेटवणीचा, तर आता भेटवत आहेत. गावच्या सर्व प्रमुख मंडळींना आहे ना नारळाने भेटवत आहेत. बाबांना नारळाने भेटवत आहेत. पंक्तीला सुरुवात झाली आता. सर्वांना पत्रावळे वगैरे वाढले. इकडे ना वडे वाढायला सुरुवात केली आता. या साईडला चिकन पण वाढून झालं आहे आपलं आता. इकडे आतमध्ये सर्व आहे ना पाहुणे मंडळी बसले तिकडे. भाऊजी पण बसले इकडे समोर जेवायला. सर्वांच्या आहे ना वाढायची गडबड उडाले. पटापट वाढतायत. तर मंडळी तुम्हाला आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.